प्रियाला प्रीत कळेना. देवा, आमच्या बाळाला भरपूर आशीर्वाद दे, सुखरूप असू देते. आणि हो, अभिला त्याच्या प्रत्येक कामात यश मिळू दे. त्याला नेहमी असंच आनंदी राहू दे. त्याची सगळी स्वप्न पूर्ण कर देवा. बाकी काही मागणं नाही माझं. देवा, तू माझं एक स्वप्न तर पूर्ण केलंयस. आता फक्त अजून एक स्वप्न पूर्ण कर. माझ्या बाळाला या जगामध्ये सुखरूपपणे येऊ दे आणि माझ्या शमिकाला पण उदंड आयुष्य दे. आज शेवटचा दिवस आहे आपला, तेवढं करायला लागेल. मी तुला लिस्ट दिली होती, ते आले सगळं सामान. हा, सगळं समारलं. मार्किंगचं काय झालं? ते पण तयार आहे. नक्की हो. तुला डीव्हीडी प्लेअर आणायला सांगितलं होतं आणलाय, ठेवलेलं आहे, आणि ट्रॅकची सीडी सगळं तयार. बरं, लाईट कोण पाहणार आहे? आला ना लाईट. हे बघ, इतरांच्या भरोश्यावर बसू नका, सगळं तुम्ही स्वतः पहा प्लीज. मी स्वतः जातीनं लक्ष आज देतो. कृपया माती खाऊ नका. नाही नाही, आपला आज तू काय टेन्शन नको. नक्की. हो. बरं, रिया कुठे आहे? मग काय कल्पना नाहीये. बरं चल, तू साऊंडचं पहा आणि तू बाकीच्या तयारी लाग. मी आलो. चल. ते काय झालं? नाही, काही नाही. अगं मग तू इथे अशी का बसली? सगळं ठीक आहे ना? हो, सगळं ठीक आहे. अगं मग केव्हाचा शोधतोय मी तुला, तू अशी का बसलीस इथे एकटी? एक मिनिट. अगं हात काढ, एक मिनिट. अरे काय करतोस चंदू? तू शांत बसशील का थोडं? एक मिनिट. हा, ठीक आहे. हे काय? पापणी, तुला माहित नाही? आता डोळे झाक आणि एक तुझ्या मनातली उत्तम अशी विश माग. खरंच? अगं माग, तू मागून तर बघ. हॅलो. अरे काय, कुठे हरवतोस तू असा सारखा सारखा? असा का बघतोयस माझ्याकडे? मी विचार करत होतो की तू काय विश मागितली असशील. नाही, खास काय नाही. होती एक जुनी विश, पूर्णच होत नव्हती म्हणून मागितली. आता माहिती नाही होईल का नाही. ए मला सांग ना प्लीज, काय मागितलंस तू? नाही चंदू, तू जा ना. मी नंतर सांगेन तुला, जेव्हा पूर्ण होईल ना ती विश तेव्हा मी नक्की सांगेन. आता होईल कदाचित, माहित नाही. तुला एक सांगू? हा, नाही मला बाकी माहित नाही, पण तुझ्या मनातली एक विश मात्र आता लवकरच पूर्ण होणार आहे. कोणती? कशाबद्दल बोलतोयस तू? तुला काय माहितीये? जस्ट वेट अँड वॉच. चंदू, डॉक्टरकडे जाऊन आलो. हा शमिकाचा पहिला हेल्थ चेकअपचा रिपोर्ट. सगळं नॉर्मल आहे. आणि हे बघ, आता या रिपोर्टमध्ये ऑलमोस्ट सगळंच असतं. हिमोग्लोबिन किती, अमुकचं प्रमाण किती. अगो बाई, यात तर सगळंच दिलंय. आमच्या वेळेला असं काही नव्हतं रे बाबा.
म्हणजे आमच्या सासूबाई जे काही सांगायचं त्याच्यावर आम्ही आपलं सगळं करायचं बस. आता तंत्र एवढं पुढे गेलंय की नंतर बाळाची हालचाल काय चालू आहे आतमध्ये, त्याचं सगळं व्यवस्थित चालू आहे की नाही हे बघता सुद्धा येईल आपल्याला. अरे बापरे. थोडे महिने थांब तर. बरं आता फक्त महिन्याच्या महिन्याला किंवा ते सांगतील तेव्हा हा चेकअप वेळच्या वेळेस करून घेणे आहे. बाकी सगळं हे ठीक आहे. सगळं तू करून घ्यायचं पण लक्षात ठेव. हो. कळलं ना. आता हा रिपोर्ट नेऊन देवाजवळ ठेव. म्हणावं सगळं व्यवस्थित होऊ देत आता. हो मी नमस्कार करतो पण रिपोर्ट काय देवाजवळ ठेवू. आता मी सांगते ना म्हणून ठेव. देवाचे आभार मान जरा. हो ते करतो पण रिपोर्ट कशाला उगीच आता. अरे आता मी सांगते म्हणून ठेव. जा. ठेवतो. अरे अरे आशूचे मिस्ड कॉल्स. एवढे फोन केले हिने, माझं लक्षच नाही. अगं आशुदी, तू कशी काय आलीस? मी तुलाच फोन करत होते. अरे आशू. नमस्कार आजी. नमस्कार. तू कशी आहेस? हो मी बरी आहे. हा तर पुढची डेट मला कधी बरं सांगितली होती. बोल काय म्हणतेस? अगं शमी, आज ना घरी एक माणूस आलेला आणि तो मॉमला धमकी देत होता. म्हणत होता की जर त्याचे पैसे परत नाही मिळाले तर तो मॉमला सोडणार नाही. मला वाटतंय मॉम काहीतरी अडचणीत आहे. तिचा जीव धोक्यात आहे. काय? हो. अरे बाबा चला ना, किती वाजले? काय नाटकाला शेवटला पडदा पडायच्या वेळेला जायचंय का? चल चल. काय आहे? थोडा वेळ लागणारच तयार व्हायला. आणि शमिका, अगं अभि कुठे आहे? येतोय ना तो नाटकाला? आजी येतोय तो. अरे अभि बाबा, ते आपल्या 500 काय आहे तुझ्याकडे देऊन ठेवले चंदुनी, का तिथे जाऊन काय करायचंय काय त्याचं नेमकं? नाही बाबा, तुम्ही तिथे गेलात की चंदूला फोन करा. त्याचा मित्र किंवा कोणीतरी आणून देईल तुम्हाला. हा ठीक आहे. अरे पण म्हणजे तू येत नाहीस आमच्या बरोबर? नाही मी आत्ता नाही येते. काय आहे? थोडं अर्जंट काम आहे. ते आत्ताच केलं तर बरं होईल, नाही तर बरंच अडकून राहील काम. म्हणून ते तेवढं करून येतो ना मी. अरे काय रे तुमचं? आयत्या वेळेला काहीतरी कामं काढता आणि ठरलेलं सगळं बिघडवून टाकता. फार महत्वाचं काम आहे का रे? हो बाबा, ते ऍक्च्युली आज झालं ना तर वेळेत झालेलं बरं, नाहीतर उगीच लांबलं जाईल हो. म्हणून. पण नक्की आहे बाबा, उशीर करू नकोस हा. वेळेवर ये. मी एक काम करतो, मी ते करून पोहोचतो. तुम्ही निघा ना पुढे. चला आता चला. चल चल चलायचं. होय होय रे बाबा, मला घाई करू नकोस रे. ये रे. अभि, अरे काय झालं? कुठे चाललायस तू? बोल ना लवकर. शमिका, मी तुझ्या मामाच्या मागावर राहणार आहे. या प्रकरणाचा काय तो छडा लागलाच पाहिजे. नक्की कुठे पाणी मुरतंय कळलंच पाहिजे. हे बघ, तू जे काय करशील ना ते जरा जपून कर. आणि मध्ये मध्ये मला फोन करत राहा. जे काय घडतं त्याचे अपडेट्स कळवत राहा. ठीक आहे? नक्की कळव. मला काळजी लागून राहील तिकडे. काळजी करू नकोस, फोन करेन मी. शमिका, ए शमिका. आले. हो आई आले. काळजी घे आणि कळव मला फोन करून. आले. हॅलो. काय मॅडम, पैसे घेऊन रेडी आहात ना? नाही म्हटलं 5 वाजायला थोडाच वेळ शिल्लक आहे. ह्या वेळेला जर का चालाकी केलात ना तुम्ही, मी डायरेक्ट तिकडे येईन आणि तिकडे आल्यावर कोणाचं पण ऐकणार नाही आपण. तुमचा गेमच खल्लास करून टाकेन. कळलं काय?
नाही डोंट वरी, मी पैसे घेऊन येते ना. या लवकर या, वाट बघतोय मी तुमची. ओके. मला ना आता असं होतंय कुठून दुर्बुद्धी सुचली आणि तुझ्याशी लग्न केलं. त्या जयप्रभूने आहे ना आयुष्यात खूप मोठी चूक केली आहे तुझ्याशी लग्न करून. नाही सॉरी, चूक नाही, गुन्हा केलाय, गुन्हा. माझ्या प्रियाला प्रीत कळेना, माझ्या प्रियाला प्रीत कळेना. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळी अकाउंट डिटेल्स मागवलेली आहे. आपल्या अकाउंटंटच्या म्हणण्याप्रमाणे यावर्षीची आपली ग्रोथ चांगली आहे. ओके, मला ते जनरल स्टेटमेंट फाईल पण हवी आहे. आणि हां, ते काल राव अँड सन सोबत आपण मीटिंग केली होती ना, ती फाईल फायनल करायला पाठवून द्या. हो सर, देतो. पण ही लेझर्स आहेत, एकदा पाहून घ्या तुम्ही. तेच करतो. जय, आशू, तू इथे एक मिनिट जरा बाहेर थांब. आम्ही इथं खूप महत्वाचं बोलतोय. मी फ्री झालं की तुला बोलवेन. एक्सक्यूज मी सर, मी नंतर येऊ का? नो नीड. आपलं काम महत्वाचं आहे. ओके आशू. मॅडम, तुम्हाला बोलवलंय सरांनी आत. जय, जय, काय मॅनर्स आहेत हे? माझ्याच ऑफिसमध्ये, माझ्याच केबिन मध्ये माझी परमिशन न घेता आतमध्ये येते आणि मला मॅनर्स विषयी सांगतेस? ए आशू, एक लक्षात ठेव, हे तुझ्या बापाचं ऑफिस राहिलेलं नाही. ओके? जय, काय बोलतोस तू हे? सगळे ऐकतील, प्लीज हळू बोल. ऐकू दे त्यांना पण हा तमाशा. चला, कामं करताना अशी लाज नाही वाटत का तुला? आशू, तुला एक प्रामाणिकपणे सांगू, मला ना आता असं होतंय कुठून दुर्बुद्धी सुचली आणि तुझ्याशी लग्न केलं. या जयप्रभूने आहे ना आयुष्यात खूप मोठी चूक केली आहे तुझ्याशी लग्न करून. नाही सॉरी, चूक नाही, गुन्हा केलाय, गुन्हा. इच्छा पुरवलं नाही ना माझा. हे बघ जय, एवढा आरडाओरडा करण्याची काहीही गरज नाही. मी फक्त तुला रियाचा प्ले बघण्यासाठी बोलवायला आले होते. आशू, ह्या तुझ्या असल्या फालतू टाइमपास तू त्याच्यासाठी इथे ऑफिसला आलेलीस? हा? गेट लॉस्ट, गेट लॉस्ट. ए भैरे, तुला ऐकू येत नाही मी काय म्हणालो? आशू, गेट लॉस्ट.
काय चाललंय सांग ना मला, तुझा काही फोनच नाही आला. हे बघ, मी आता संध्या आंटींच्या मागे आहे, त्यांना फॉलोच करतोय. आता काही जास्त बोलता येणार नाही, मी तुला भेटल्यानंतर सांगतो. ओके? बस ना. चालू झालं वाटतं. अजून वेळ आहे वाटतं सुरू व्हायला. तयार आहेस ना? हो, काही प्रॉब्लेम नाही. तुझ्या अँकर लिंक्स तयार आहेत? मग मला जाम टेन्शन आलं. तू पटकन तुझ्या तयारीला जा. हे माईक वगैरे चेक करून घे रे. यार मला खूप टेन्शन आलं यार. टेन्शन घेऊ नको यार, सगळं व्यवस्थित होईल. आपण एवढ्या रिहर्सल्स केल्या. चला, ऑल द बेस्ट. मी बघतो बाहेर कोण आलं. ठीक आहे. चल, बाय बाय बाय. पळ. चल. सगळे आलेत. आभ्या कुठे? शे, ह्या आभ्या पण ना कधीच वेळेवर नसतो. तर आज काय काम होतं याला? आभ्या पण ना. वहिनीला फोन लावतो. अगं, चंदूचा फोन आहे. 1 मिनिट. अच्छा, हॅलो. वहिनी, अहो आभ्या कुठे आहे? नाही अरे, काय झालं ना, त्याला अचानक एक काम लागलं, त्यामुळे त्याला जायला लागलं. पण येईल तो थोड्या वेळात. तू काळजी नको करूस. हा, तुझं नाटक आहे, लक्षात आहे त्याच्या. काळजी नको करूस. वहिनी, आभ्या नाही आला ना, मी हे नाटक कॅन्सल करेन ना. तुम्हाला माहिती आहे माझ्यासाठी हे नाटक किती महत्वाचं आहे. अरे हो बाबा. आणि तुम्हाला हेही माहिती आहे आभ्या या नाटकाला येणं किती महत्वाचं आहे. बरोबर ना? तो नक्की येईल. तू तुझ्या तयारीला लाग. ठीक आहे? हा, आणि तुम्ही त्याला फोन करून पटकन बोलवून घ्या. ठीक आहे? हो, सांगते. ओके ओके. बाय बाय बाय. मी ठेवतो फोन. बाय बाय. बाय बाय बाय. पूर्वीनं बालगंधर्वांची नाटकं बघायला यायची मी यांच्या बरोबर. ते गेल्यानंतर मात्र नाटकं काय बघायला आले नाही. बरीच वर्ष झाली त्याला. आता या नाटकात नांदी, नमन नटवरा वगैरे असणार आहे ना? नाही सासूबाई, हल्लीच्या काळात ना खूप बदललेत नाटकं पूर्वीपेक्षा. वेगळं काहीतरी असेल. आपण आता चंदूसाठी आलोय ना, बघूया ना काय आहे ते. काय करतो बघूया तरी. आणि रिया पण आहे ना त्याच्यात. अरे हो. आशुदी, काय ग, काय झालंय? तुझा चेहरा एवढा उतरल्यासारखा का दिसतोय? अगं, काही नाही झालंय, जरा दमले होते बस, तेवढंच. नाही, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. तू मला काहीच सांगत नाहीस हा आजकाल. शमी, सांगितलं ना काही नाही झालंय. बरं तू मला सांग, अभिशी बोलणं झालं का? आय एम सॉरी, मी विसरले ग. मी 1 मिनिटात त्याला फोन करते. हो, विचारते. हा शमिका. हॅलो. हॅलो अभि, कुठे आहेस तू? आणि तिकडे काय चाललंय सांग ना मला. तुझा काही फोनच नाही आला. हे बघ, मी आता संध्या आंटींच्या मागे आहे, त्यांना फॉलोच करतोय. आता काही जास्त बोलता येणार नाही, मी तुला भेटल्यानंतर सांगतो. ओके?
बाय. हॅलो. काय झालं शमी? नाही, काय नाही. येईल तो थोड्या वेळात. प्रिया